सर्वांना प्रथमतः नमस्कार। मला आनंद एका गोष्टीचा आहे की केजमध्ये आमची पत्रकार परिषद संपली आणि केजवरून मी अंबेजोगाईला येईपर्यंत मी आमच्या पत्रकार बांधवांना फोन केला आणि केज ते अंबेजोगाई या रोड अर्ध्या तासाच्या रोडवर आम्ही प्रवास करत असताना मी फक्त भाऊंना म्हणलं आपण जाईपर्यंत सगळी तयारी होते आणि आज या ठिकाणी फक्त अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असताना आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत। आज पहिल्यांदा मी क्लिअर करतो, पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत। केज विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्या कारणाने किंवा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराचा फॉर्म काही कारणानं रद्दबातल ठरला। हा मतदारसंघ रिकामा जाऊ नये यासाठी आपण 6 तारखेला संघर्षभूमी या ठिकाणी बैठक घेतली। त्या बैठकीला या मतदारसंघातले म्हणजे या दोन्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्कलचे पदाधिकारी सगळ्यांना बोलवून घेऊन आपण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये एका उमेदवाराचं नाव आपण सर्वानुमते पक्ष कार्यालयाकडे पाठवलं आणि पक्ष कार्यालयानेही 8 तारखेला त्याला मान्यता दिली। पण आमचं दुर्दैव असं की तो उमेदवार दुसऱ्यांचा दलाल निघाला, ते आमचं दुर्दैव। ही बैठक घेण्याचं पहिलं कारण असं आहे की तो उमेदवार सध्या काही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय आणि लोकांना गुमराह करतोय की जिल्हा अध्यक्षांना मला 25 लाखाची मागणी केली। तशा पद्धतीने त्यानं माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये FIR पण दाखल केलेला आहे। पण ती ऑडिओ क्लिप अशी आहे की ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही त्याला विचारलं की बाबा तू खर्च किती करू शकतो विधानसभा लढण्यासाठी, तर त्याला मला 25 लाखापर्यंत मी खर्च करू शकतो। मग त्याला मी सांगितलं की ठीक आहे 25 लाखापर्यंतची तुझी जर तयारी असेल तर ज्या दिवशी कार्यालयाचं पत्र पडेल त्या दिवशी ऍज अ जिल्हाध्यक्ष म्हणून 5 लाख रुपये तू आज आमच्याकडे डिपॉझिट कर। का तर निवडणुकीच्या काळामध्ये गाड्या लावाव्या लागतात, झेंडे असतात, बॅनर असतात, पॉम्पलेट असतात, आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात। तर प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे हात पसरत बसण्यापेक्षा त्याला म्हणलं 5 लाख रुपये तू आमच्याकडे आणून डिपॉझिट कर आणि 21 तारखेला आपण बसून हिशोब तुला देतो आणि उरलेली रक्कम तू घेऊन जा। पण त्याची नियतीमध्ये खोट होती। त्यानं 5 लाख रुपये देण्याचा तर विषय सोडून द्या, त्यानं उलट दुसऱ्याकडून पैसे घेऊन तो घरी बसला। 4 दिवसावर मतदार येऊन ठेपलेलं होतं पण त्याची भेट होणं अशक्य झालं। त्याच्यामुळे शनिवारी जो प्रकार झाला तेच कारण आहे की ती जी त्या ऑडिओ क्लिप तो व्हायरल करतोय त्याला काय माझ्या घर खर्चासाठी मी पैसे मागितलेले नव्हते। विधानसभा लढवण्यासाठी यंत्रणा जी लागते ते यंत्रणा कार्यकर्त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्याला पैसे मागितले पाहिजे। या गोष्टीला थोडस जर आपण प्रसिद्धी दिली तर तो माझी जी काही बदनामी करतोय ही बदनामी कुठेतरी थांबेल। दुसरी गोष्ट अशी की 17 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पक्षाचं पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। सोनवणे साहेबांची मागणी पहिल्यापासूनच होती पण काही कारणास्तव आम्हाला त्यावेळेस त्यांना उमेदवारी देता आली नाही। पण बाळासाहेबांनी रेखाताईंनी विचार केला, दोघांचं डिस्कस झालं आणि त्याच्यामधून 17 तारखेला स्वतः रेखाताई ठाकूर यांनी प्रदेश कार्यालयाचं पत्र काढून केज विधानसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आज आपण डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पुरस्कृत करत आहोत आणि या मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांनी सोनवणे साहेबांच्या पाठीशी उभा राहून आपल्याला कसं आता 20 तारखेला जास्तीत जास्त मतं आपल्याला त्यांना देता येतील आणि त्यांचा विजय कसा घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आदरणीय ताईंचं पत्र आहे।
आता ही गोष्ट आमच्याकडे वेळ कमी आहे, आम्ही पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. जवळपास 17 तारखेला पत्र निघालं, 18 तारखेला आमची जेलमध्ये रवानगी झाली, काल आम्ही परत आलो काय. आणि त्याच्यानंतर शक्य होईल तेवढा आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहेत. याच्यासाठी ही तात्काळ आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा जो मेसेज आहे आपण या मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून आमच्या नजरेतून चुकलेले जे काही वंचित बहुजन आघाडीचे किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्या लक्षात यावं की या केज विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी एक डॉक्टर असलेले महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे. हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आपापल्या गावामध्ये आपापल्या बूथवर काम करा. नाहीतर पाटोद्याचा कार्यकर्ता निघाला केज तालुक्यामध्ये फिरायला असं करू नका. आपल्याला वेळ कमी भेटलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यानं जर लक्ष ठेवून आपापल्या गावातले बूथ सांभाळले, आपापल्या गावातले मतदारसंघ मतदान केंद्र सांभाळले तर अशक्य कोणतीच गोष्ट नाही. या प्रसंगी एवढंच बोलतो आणि थांबतो. आणि एक सांगायचं राहिलं की आपले जे उमेदवार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह रोड रोलर अनुक्रमांक 14 जे आपल्या समोर मतदानाचं यंत्र आहे त्या यंत्रावर अनुक्रमांक 14 वर रोड रोलर हे त्यांचं चिन्ह आहे. तरी सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की प्रत्येक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरातून मतदारांना बाहेर आणून मतदान करून घेईपर्यंतची जबाबदारी स्वीकारली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.